विशेष मुलाखतीमध्ये पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करतो। एक ऐसे इंसान जिन्होंने खुद के बलबूते पे अपनी दुनिया बनाई, ऐसे इंजीनियर शेख नदीम शेख मखदूम सर हमारे बीच यहाँ पर मौजूद है। आपका बहुत बहुत स्वागत है। शेख नदीम शेख मखदूम सर ज्यांनी 2006 मध्ये लातूर येथे शेख नदीम शेख मखदूम सर ज्यांनी 2006 मध्ये लातूर येथे डिप्लोमा पूर्ण केला आणि 5 वर्षाच्या अनुभवामध्ये ज्यांनी शासकीय व खाजगी असे मोठे मोठे बरेच प्रोजेक्ट्स केलेले आहेत। तर सर तुमच्या या ठिकाणी पुन्हा एकदा स्वागत करतो आणि आतापर्यंतचा तुमचा प्रवास कसा होता हे थोडक्यात आपण सर्व प्रेक्षकांना सांगायचं आहे। माझं सन 2002 मध्ये 10वी झाल्याच्या नंतर मी हळदा येथे 12वी केलो, त्याच्यानंतर डिप्लोमाला ऍडमिशन घेऊन त्याच्यात पास झालो। घरची आर्थिक परिस्थिती जेमतेम असल्यामुळे मला एकदम सिव्हिल मध्ये इंजिनिअरिंग वगैरे असं काही करता आलं नाही। त्यानंतर मला बराच संघर्ष करावा लागला। माझे मित्र सिव्हिल इंजिनियर कॉन्ट्रॅक्टर असल्यामुळे मला त्यांच्यासोबत राहता आलं। त्यांच्यासोबत राहत ते काय करतात, कसे राहतात, कसे बोलतात, काय त्यांचा व्यवहार हे मला जवळून बघता आलं। त्यातून मला प्रेरणा मिळत गेली आणि मला बांधकाम या क्षेत्राची आवड निर्माण झाली। मी बांधकाम क्षेत्रात जसा जसा त्या क्षेत्राला बघत गेलो तसा तसा मला त्या क्षेत्रात काम करायला आवडू लागले। त्यानंतर माझे मार्गदर्शक, आदर्श आणि प्रेरणास्थान कंधारचे भूमिपुत्र असलेले आणि सध्या औरंगाबादला तहसीलदार असलेले श्री विजय चव्हाण यांनी मला एक सपोर्ट दिला, एक आशीर्वाद दिला आणि एक प्रेरणा दिली, जेणेकरून तू पुढे चाल, तुला काय लागेल ते मी तुझ्या पाठीशी आहे। एक ऊर्जा निर्माण करून मला बिल्डिंग, रस्ते, जलजीवन सारखे प्रोजेक्ट यात काम करण्यास वाव दिला। आर्थिक ह्या क्षेत्रात, बांधकाम या क्षेत्रामध्ये काम करायचं असलं तर आर्थिक पाठबळ असणं खूप महत्वाचे आहे। आर्थिक पाठबळासह आपली स्वतःची विश्वासार्हता हे महत्वाचे आहे। काम करायला निघाल्यानंतर आपल्यावर कोणीच विश्वास करू शकत नाही। मार्केटमध्ये आपल्याला कोणी 1 रुपया उधारी देऊ शकत नाही। त्यासाठी आपला एक तर आपली पत निर्माण करावं लागेल, आपली विश्वासार्हता निर्माण करावं लागेल। नसेल तर आपल्या पाठीमागे असलेल्या पाठबळाच्या सहाय्याने आपल्याला चालावं लागेल। कोणत्याही सावकाराला, कोणत्याही व्यापाऱ्याला किंवा मी बुडावलं तर माझं पाठबळ माझ्या सोबत आहे, ते तुम्हाला बुडू देणार नाही, ही जाण त्यांना करून देऊन मग आपल्याला मार्केटमध्ये, बांधकाम क्षेत्रामध्ये पाठबळ मिळेल आणि लागेल ते व्यवसाय करण्यासाठी, म्हणजे वस्तू, सामान, सिमेंट, गजाळी, गिट्टी, रेती हे सर्व गोष्टी आपल्याला मिळू शकतात। सर आपण बांधकाम क्षेत्रातील अनुभवावरून बरेच मोठे मोठे प्रोजेक्ट तुम्ही केलेले आहेत आणि त्यामुळे शहराच्या सौंदर्यामध्ये नक्कीच भर पडली आहे। नक्कीच। त्याविषयी तुम्ही काय सांगता? माझं गाव तालुका कंधार आहे, चौबाजूनं डोंगराळ आहे, तिथे एकही राष्ट्रीय महामार्ग किंवा राज्य महामार्ग नसल्यामुळे त्या गावात जास्त विकास झालेला नव्हता आणि सध्याही नाही। सध्या विकासाला वाव आहे। विकास आज घडीला बघायला झालं तर मोठमोठे टावर्स, बिल्डिंग्स, आपले काय म्हणतात पूल, उड्डाण पूल वगैरे हे झालेत असेल तरच त्या गावचा विकास झाला असं आपल्याला म्हणता येईल। आणि ते करायचं जर असेल तर आपल्याला
स्वतःमध्ये काहीतरी आवड असणं महत्वाचं आहे आणि त्यातून आपण नवीन आपल्या गावासाठी काय करता येईल का हे विचार सतत मनात असून आणणं आणि त्यासाठी त्या माध्यमातून काम करणं महत्वाचे आहे. सर, बांधकाम करताना वेगवेगळ्या अडचणी येत असतात. हो. तर त्या अडचणींना तुम्ही कसे सामोरे जात असता? बांधकाम करत असताना आपण अडचणी तर येणारच आहेत, अडचणी भरपूर आहेत. बांधकाम हे व्यवसाय एक असा व्यवसाय आहे तो एका व्यक्तीवर निर्भर नसून एका टीम वर्क वर निर्भर असलेला व्यवसाय आहे. अगदी बरोबर. त्या टीम वर्कच्या माध्यमातूनच आपण बांधकामामध्ये यशस्वी होत असतो. बांधकामापासून आपल्याला नुसतं सावकारांची विश्वासार्हता जपणं महत्वाचं नाही, आपल्या लेबरची विश्वासार्हता आपल्याला जपणं तेवढं तितकंच महत्वाचं आहे. त्याच्यासोबतच आपण जो प्रोजेक्ट करत आहात त्या प्रोजेक्ट देणाऱ्याची विश्वासार्हता आपलं राखणं हे आपल्या माध्यमातून आपल्याला राखणं गरजेचं आहे. बरोबर बरोबर. आणि सर, बांधकामामध्ये इंजिनियर, आर्किटेक्ट यांचा सल्ला किती महत्वाचा असतो? सध्याच्या घडीला आर्किटेक्ट, इंजिनियर शिवाय बांधकाम या क्षेत्रात टिकणं, राहणं आणि चालणं हे अशक्य गोष्ट आहे. बरोबर बरोबर. त्याच्यामुळं इंजिनियर्स आणि आर्किटेक्ट्स ह्याशिवाय बांधकाम क्षेत्र हे चालूच शकत नाही, हे निर्वाद सत्य आहे. तरी पण आर्किटेक्ट आणि इंजिनियर्स कुठल्या प्रकारची मदत करतात आपल्याला, किंवा कुठल्या प्रकारचा सल्ला देतात, किंवा त्यांचा फायदा काय होतो आपल्याला? सध्याच्या काळी टेक्निकल युग आहे. टेक्निकल युगामध्ये आपल्याला जास्तीत जास्त टेक्नॉलॉजीचा वापर करणे आवश्यक झालेलं आहे. सध्याचं युग हे टेक्निकल सोबतच आपल्या म्हणजे काय आपलं म्हणतो आपण त्याला टेक्निकल सोबत आपण त्याला हे म्हणू शकता, काय म्हणतात, टीम सपोर्ट. टेक्निकल सोबत आपल्याला एक दुसऱ्यासोबत कॉम्पिटिशन वाढलेलं आहे. कॉम्पिटिशनचं युग आहे, स्पर्धेचे युग आहे. त्याच्यामुळे आपल्याला स्पर्धेत टिकायचं असेल तर आपल्यातली वेगळी काहीतरी क्षमता निर्माण करणं महत्वाचं आहे. आणि ते लोकांमध्ये दाखवणं हे फार काळाची गरज आहे. यस 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 यस. सर, सर्वसामान्य लोकांचं स्वप्न असतं, जे लोक असतात की कमी बजेटमध्ये एक छान उत्तम दर्जेदार घर व्हावं, तर अशा ठिकाणी तुम्ही काय सांगता? नाही, सर्वसामान्य लोकांचं आजकालचं स्वप्न असं आहे की त्यांना कमी बजेटमध्ये घर मिळणं आता शक्यच राहिलं नाही. त्यासाठी फ्लॅट सिस्टीम मध्ये सध्या जास्तीत जास्त लोक गुंतवणूक करत आहेत. त्याच्या माध्यमातून ते आपल्या स्वप्नांचं घर शोधत आहेत. स्वतःच प्लॉट घेणं, तेथे बिल्डिंग उभा करणं हे आता सर्वसामान्यांना परवडणारी गोष्ट राहिलेली नसल्यामुळं फ्लॅट सिस्टीमला सध्या जास्तीत जास्त भर दिला जात आहे. सर, बांधकामामध्ये जी स्टीलचा आपण वापर करतो त्याची गुणवत्ता कशी असायला हवी, सांगा ना. गुणवत्तेचं बघायचं झालं तर लवचिकता आणि मार्केटमध्ये सध्या जास्तीत जास्त कोणत्या गजाळीला, कोणत्या ह्याला म्हणजे जास्त मागणी आहे आणि ती मागणी का आहे याचा विचार ग्राहक करत आहे. स्पर्धेचे युग असल्यामुळे आज वेगवेगळ्या ठिकाणी 100-50 रुपये कमी जास्त दर देत असेल तर लोक तिकडे पळत आहेत. पण लोकांनी तसं न करता जास्त लवचिकता आणि विश्वासार्हता आणि मोठमोठ्या बिल्डिंग मध्ये वापरण्यात आलेल्या गजाळी त्याचाही विचार करून आपण आपल्या स्वप्नांचं घर बांधत असताना हे विचार करणं काळाची गरज आहे. सर, तुमचे बरेच प्रोजेक्ट झालेत, अजून पण बरेच तुम्ही खासगी, शासकीय मोठे मोठे प्रोजेक्ट करत आहात. त्यामध्ये तुम्ही आयकॉन स्टीलचा वापर केलाय का? हो, बऱ्याच ठिकाणी केला मी. कारण मी आता सध्या जलजीवनचं प्रोजेक्ट म्हणजे पानशोळी आमच्या कंधार तालुक्यामध्ये आहे. तेथे टाकीचे, विहिरीचे काम झाले. त्या ठिकाणी आम्ही आयकॉन स्टीलचा वापर केलेला आहे.
कशी वाटली, गुणवत्ता कशी वाटली? गुणवत्ता खूप छान आहे, सुंदर आहे आणि विश्वासार्हता करण्यासारखी आहे. त्याच्यामुळे कंपनीची problem सर्व्हिस नाही. कशी वाटली तुम्हाला? सर्व्हिस खूप सुंदर आहे, चांगली आहे. आतापर्यंत केलेल्या तुमच्या एवढ्या प्रोजेक्ट पैकी एखादा मोठा आयकॉनिक स्पेशल प्रोजेक्ट? जल जीवन मिशन पानशिवडी, घर घर नळ हर घर नळ. ओके ओके. हे माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं स्वप्न असलेलं प्रोजेक्ट असल्यामुळे हो हो. हे चांगलं आहे आणि ते माझ्या ड्रीम प्रोजेक्ट मध्ये पैकी एक आहे. ओके सर, ज्यांना बांधकाम करायचे आणि त्या बांधकामाच्या विषयी कोणालाच काही माहिती नाही अशा लोकांना तुम्ही काय सांगणार, काय सल्ला द्याल आजच्या या इंटरव्ह्यूच्या माध्यमातून? बांधकाम ज्यांना करायचं आहे त्यांनी चांगला आर्किटेक्ट का चांगला इंजिनियर पहिल्यांदा शोधणे महत्वाचं आहे. आणि त्यांनी केलेले प्रोजेक्ट, त्यांनी राबवलेले काम हे पाहणं तर तितकंच महत्वाचं आहे. त्यांनी ते पाहूनच चांगलं योग्य मार्गदर्शन घेऊन, सल्ला घेऊन, विचार करून घर बांधावं. खूप छान वाटलं सर भेटून. थँक्यू. आमच्या आयकॉनच्या टीमच्या वतीने तुमचे खूप खूप धन्यवाद. पुढील वाटचाली सुद्धा खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद सर. थँक्यू.